श्री स्वामी समर्थ मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, श्रावणामध्ये विविध वारांचे आपण छान छान कथा आजपर्यंत ऐकल्या आहेत। तर आपण आज श्रावण शनिवारविषयी एक नवीन कथा ऐकणार आहोत। श्रावणी सोमवार, मंगळवार, जिवतीची पूजा, यानंतर प्रत्येक श्रावणी शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन आणि नृसिंह पूजन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे। तर मंडळी, लगेचच आपण या पूजेविषयी जाणून घेऊयात। श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे। दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे, त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो। पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे असे मानले जाते। पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे। तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजा देखील केल्या जातात। शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतीरायाला तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते। पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असा समज आहे। वेदकाळापूर्वीच्या सिंधू संस्कृतीतील अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते। तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला। पुढे ऋग्वेद काळातील यज्ञकर्मात अग्निवंतनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वत्थापासून बनविली जाई। उपनिषद काळात अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले। या पूजनाची एक कथा पद्मपुराणात आढळते। एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णुभक्त ब्राह्मणाची सत्व परीक्षा घेण्याचे ठरविले। त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले। परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले। ते थंडीचे दिवस होते। थंडीपासून स्वतःचे रक्षण व्हावे या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे। एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली। तत्क्षणी तिथे विष्णू प्रकटले। तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे घाव पिंपळावर घातलेस, त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मलाच जखमा झाल्या आहेत असे विष्णूने सांगितले। विष्णूचे कथन ऐकून धनंजय अतिशय दुःखी झाला। तत्क्षणी त्याच कुऱ्हाडीने स्वतःची मान मोडून प्रात्यचित घेण्याचे धनंजयने ठरवले। त्याची भक्ती पाहून विष्णू प्रसन्न झाले। धनंजयाला रोज अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितले। त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तिपूर्वक पूजा करू लागला। पुढे कुबेराने त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले। प्रत्यक्ष भगवंताने गीतेमध्ये वृक्षांमध्ये जे अश्वत्थ तो मी होय असे म्हटले आहे। काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी महिला वटवृक्षाप्रमाणेच अश्वत्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात। दुष्ट शक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो असे सांगितले आहे। श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढावे। त्या चित्रावर तिळाच्या तेलाचे किंवा गाईच्या तुपाचे थेंब शिंपडून प्रोक्षण करावे। त्यानंतर साधी हळद, आंबे हळद, चंदन, लाल आणि निळी किंवा पिवळी फुले वाहून त्या चित्रातील नृसिंहाची पूजा करावी। कुंजरा नावाची पालेभाजी आणि तांदळाची खिचडी असा नैवेद्य दाखवावा। सुख संपत्ती आणि संततीसाठी नव्हे, पण प्रल्हादासाठी घेतलेल्या एका अवताराची आठवण म्हणून या व्रताकडे बघितले जावे असे सांगितले आहे। प्रल्हादासाठी विष्णूंनी नृसिंह अवतार घेतला, त्यावेळी तो खांबातून प्रगटला। त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र रेखाटून ही पूजा केली जाते। आजच्या घरच्या जागेच्या अडचणीमुळे एखाद्या खांबावर अथवा भिंतीवर असे चित्र रेखाटून व चित्र लावून पूजा करणे शक्य नाही। दुष्टांच्या संहारासाठी देवाने घेतलेला हा आणखी एक अवतार। प्रल्हादाच्या जीवनाशी निगडीत होळी जशी सामूहिक पद्धतीने साजरी केली जाते, तशीच ही पूजा देखील कोणत्याही एका शनिवारी सामुदायिक पद्धतीने करावी असे सांगितले गेलेले आहे। तर मंडळी, आजची ही शनिवारची कथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।